तर आज ना मला कुणासाठी बॅग पॅकिंग करायची आणि आम्हाला उद्या कुठे जायचंय ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी सांगतेच. त्या पहिले मस्त अशी अंघोळ वगैरे करून घेतली आणि छानपैकी साडी वगैरे वेअर केली. प्लेन साडी आहे आणि तिच्यामध्ये काही ब्लाउजचा कपडा वगैरे नव्हता. मी दुसरा कपडा घेऊन आज स्टिच केलेला ब्लाउज आणि खूप सुंदर कॉन्ट्रास्ट मला भेटून गेलेला आणि त्या ब्लाउजमुळे ती साडी पण खूप सुंदर दिसते. इकडे मी बॅग पण पॅकिंग करण्यासाठी घेतली आणि कुणासाठी बॅग पॅकिंग करू राहिले ते तुम्हाला मी सांगतेच. कारण माझा मोठा मुलगा त्याला आम्ही पुण्यामध्ये नीटचे क्लासेस वगैरे लावलेले आहे. आणि त्याचे क्लासेस स्टार्ट होऊन 8-15 दिवस झाले, तर क्लासेस खूप म्हणजे अब्सेंटी लागू राहिली. त्यामुळे मग मला क्लासमधून डेलीच फोन येऊ राहिला. तेच मग मी उद्या त्याला पुण्यामध्ये सोडायला जाणार आहे आणि पाहुण्यांची इथेच ठेवणार आहे. त्याच्यामुळे मी पण 8-10 दिवसांनी पुण्यामध्ये शिफ्टिंग करू राहीले. आणि 8 दिवसानंतर तुम्हाला माझे पुण्याचे ब्लॉग बघायला भेटतील. तर तुम्ही माझे ब्लॉग बघायला बिलकुल विसरू नका. आणि उद्या लवकरच निघायचं आहे. त्याच्यामुळे म्हटलं त्याचं काही राहायला नको म्हणून मग मी आजच बॅग पॅकिंग करण्यासाठी घेतलेली. सर्व काही त्याचं सामान मी व्यवस्थित ठेवून दिलेलं आणि त्याला सोडून आल्यानंतर मला तर काही घरामध्ये करमणार नाही. पण चला असो त्याचे क्लासेस वगैरे चालू झाले आहे. कारण मी त्याला एकटं माझ्यापासून कधीच ठेवलेलं नाही. चला आजच्यासाठी एवढंच. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास जाता तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.